तळबीड पोलीस ठाणे यांची कारवाई। अहमदाबाद शहरात राज्य गुजरात येथे खंडणीसाठी दहशत माजून गुन्हा करून फरारी झालेल्या आरोपी यांना तळबीड पोलीस ठाण्याकडील स्टाफने शिताफीने केली अटक। 22/1/2025 रोजी रात्री मान्य पोलीस अधीक्षक सातारा यांनी तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांना फोनवरून माहिती दिली की वस्त्रापूर पोलीस ठाणे अहमदाबाद राज्य गुजरात येथील पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपी हे कोल्हापूर येथून ट्रॅव्हल्सने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। त्यातील 2 आरोपींचे फोटो पाठवले आहेत, तरी तात्काळ आरोपींना ताब्यात घ्यावे अशा सूचना देऊन मान्य SP सर यांनी मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी स्टाफसह तासवडे टोल नाका येथे तात्काळ नाकाबंदी करून कोल्हापूरच्या दिशेने आलेल्या सदर ट्रॅव्हल्सला अडवून ट्रॅव्हल्सची तपासणी करून फोटोमधील 2 आरोपींना ताब्यात घेत असताना इतर 3 आरोपी हे ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून खाली उड्या मारून पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपी नामे मिहीर बल्लवदेवभाई देसाई वय वर्ष 22, प्रिन्स बजरंगलाल जागीड वय वर्ष 23, पवन कनुभाई ठाकूर वय वर्ष 25, कैलास कुमरचंद दर्जी वय वर्ष 34, जिन्नेशभाई अमृतभाई रबारी वय वर्ष 26, सर्व राहणार अहमदाबाद राज्य गुजरात अशा एकूण 5 आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले आहे। सदर आरोपी हे वस्त्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील SJ हायवेवर पॅव्हेलियन मॉल येथे एकूण 10-12 आरोपी यांनी संगनमत करून विजय भरवाड यांच्याशी भांडणे करून खंडणी वसूल करण्याकरता नंग्या तलवारी नाचवून दहशत निर्माण करून फरारी झाले आहेत। सदर संवेदनशील गुन्ह्यातील आरोपी हे फरारी झाल्याने अहमदाबाद शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती। अहमदाबाद येथील क्राईम ब्रँच LCB व पोलीस ठाण्याकडील तपास पथके सदर आरोपींना पकडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत होते, परंतु सदरचे आरोपी मिळाले नव्हते। सदर आरोपींची माहिती मिळाल्याने आरोपींना तळबीड पोलीस ठाण्याकडील स्टाफला ताब्यात घेण्यात यश आले। आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले वस्त्रापूर पोलीस ठाण्याकडील तपासी अधिकारी यांनी आरोपीकडे तपास केल्यानंतर आरोपी हे दिल्ली मार्गे गोवा येथे जाऊन दिवसभर गोवा येथे फिरून कोल्हापूर फिरून 12/1/2025 रोजी कोल्हापुरातून मुंबईकडे जाणार होते अशी माहिती सांगत होते। सदरची कारवाई माननीय श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मान्य डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, सहाय्यक फौजदार आनंदा राजपूत, दिनकर काळे, पोलीस हवालदार योगेश भोसले, शहाजी पाटील अप्पा ओंबासे, सनी दीक्षित, गणेश राठोड, अभय मोरे, निलेश विभूते, महिला पोलीस अंमलदार शीतल मोहिते, अश्विनी थोरवडे यांनी शिताफीने व चपळाईने आरोपींना ताब्यात घेतले असून सदरचे आरोपी वस्त्रापूर पोलीस ठाणे अहमदाबाद राज्य गुजरातकडील तपासाच्या ताब्यात दिले आहे। SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम, कराड।